प्रभू राम सकाळी सकाळी कैकेयी मातेच्या जवळ गेले, दर्शन घेतलं आणि विनंती केली, आई. कैकेयी मातेने विचारलं, प्रभू रामा कसं येणं केलं? आई तुमच्याकडे काम होतं. म्हणजे सांगा लवकर. आई पण पहिले वचन दे, तू ते करशील का? कारण एकदा वचन गेलं आई की रघुकुलाची रीत होती. रघुकुलाची रीत अशी होती, एकदा वचन गेलं की त्याला माघारे घ्यायची नाही. एकदा वचन गेलं की ते माघारीने ते झालंच पाहिजे. रघुकुल रीत रीत होती ती, परंपरा होती ती. म्हणून त्या ठिकाणी कैकेयीने विचारलं, प्रभू रामा म्हटलं विचारा, काय विचारायचं? आई मी विचारतो, पण त्या ठिकाणी तुला ते शब्द झेलावे लागेल. म्हटले हो. पण विचारलं, पहिला शब्द टाकला प्रभू रामाने. म्हटले आई, कारण मला असं वाटतं, म्हटले मी असं ऐकलं आई की असणाऱ्या आमच्या वडिलांनी, दशरथ राजांनी शब्द टाकलेला आहे त्या सभेमध्ये. कारण कोणीतरी म्हणत होतो की आता एक दाढीचा केस पांढरा झाला की सर्व राज्य त्या ठिकाणी मुलाकडे जायला पाहिजे. म्हणून दशरथ राजाने त्या ठिकाणी स्वीकारलेला आहे की त्या ठिकाणी आता राजा कोण? राम प्रभू होणार आहे. पण मला असं वाटतं आई, मी जर राजा झालो, मी जर याच्यात गुंतलो नाही आई, मी जर याच्यामध्ये गुंतलो, या राजात मी जर राजा झालो आई, तर मी त्या ठिकाणी त्या वनामध्ये, त्या वनवासामध्ये मी शब्द दिलेले, ते शब्द कोण पूर्ण होईल करेल? ते जर आई पूर्ण झाले नाही तर ते माझे भक्त मला देव म्हणणार नाही. म्हणून आई मी तुला हात जोडतो आई, तू फक्त काहीतरी काढ निमित्त. मला माहिती आहे तू काही ना काही काढसेल, तू काही ना काही निमित्त काढसेल, आणि त्या कारणाने मला त्या ठिकाणी वनवासाला जावं लागेल. आणि जोपर्यंत मी वनवासाला जात नाही ना, तोपर्यंत असणारे त्या ठिकाणी शबरी माता माझी वाट पाहते, केवट माझा वाट पाहतोय. हे जे माझी वाट पाहणार आहे ना आई, ते त्यांना भेटणार नाही मी. पण तुला काहीतरी करावं लागेल. म्हणून तो विकल्प मनात येईल. तरी त्या ठिकाणी कैकेयी माता म्हणायला लागले, हे प्रभू रामा, हे कसं शक्य आहे? अशी कोणती आई आहे की ती वनवासाला? ऐका ना, कौशल्य मातेपेक्षाही जास्त प्रेम करणारी ही कैकेयी माता होती. कैकेयी मातेच्या डोळ्यामध्ये पाणी आलं. कैकेयी माता म्हणते, रामा अरे या व्यतिरिक्त काही मागलं असतं का? पण रामा तू सगळं माग, पण हे मी करणार नाही. अरे माझ्या स्वतःच्या मुलाला, कारण रामाला इतकं प्रेम करत होती कैकेयी माता, रामाला त्या ठिकाणी वनवासाला पाठवायचं, हे कसं प्रायश्चित आहे? हे कदापि होणार नाही. पण प्रभू रामचंद्र म्हणत होते, आई हे तुला करावंच लागल, आणि या अयोध्या नगरीत फक्त करणारे तूच आहे. म्हणून तर मी सकाळी सकाळी तुझ्याकडे आलो आहे.